नमस्कार, मी समाजसेवक धर्मराज अण्णाप्पा घोडके, जिल्ह्याचे आमदार माननीय प्रशांतजी परिचारक यांच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. नमस्कार, मी माजी नगरसेवक विक्रम लक्ष्मण शिरसट. आमचे नेते, आमचे मार्गदर्शक सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार आदरणीय प्रशांत मालक परिचारक यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त मी व माझ्या परिवाराच्या वतीने त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी विठ्ठल रुक्मिणी चरणी प्रार्थना व्यक्त करतो. आदरणीय प्रशांत मालकांच्या बाबतीत बोलायचं झालं तरी माझे वडील पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसट यांच्या जडणघडणीत मोठा सिंहाचा वाटा असणारे आमचे नेते म्हणजे प्रशांतराव परिचारक. गेल्या 30 ते 35 वर्षांमध्ये आपण बघितलेलं आहे की माझ्या वडिलांच्या कार्यामध्ये किंवा राजकीय त्यांना जे पदं मिळाली आदरणीय परिचारक साहेबांमुळे मिळाली. गेल्या 30 ते 35 वर्षामध्ये त्यांनी पंढरपूर नगरपालिकेचं नगरसेवक पद असेल, विविध कमिट्यांचे सभापती पद असेल किंवा पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष पद आदरणीय प्रशांतराव परिचारक यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला संधी दिलेल्या आहेत. त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवत आदरणीय मालकांनी मला पण पंढरपूर नगरपालिकेमध्ये वेगवेगळ्या कमिटीचे सभापतीपद, नगरसेवक पद तसेच भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्षपद आदरणीय मालकांनी दिलेलं आहे. अशा आमच्या मालकांना, आदरणीय प्रशांत मालकांना त्यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. त्यांची राजकीय वाटचाल भरभराटीची व्हावं, त्यांना आरोग्य आयुष्य चांगल्या पद्धतीने लावावे अशी विठ्ठल रुक्मिणीची परत एकदा प्रार्थना करून माझे 2 शब्द संपतो. नमस्कार, माझं नाव डॉक्टर प्राजक्ता गोपाळराव बेणारे, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सोलापूर ग्रामीण. येत्या गोकुळाष्टमीला तालुक्याचं पारदर्शक, स्पष्ट आणि चारित्र्य संपन्न नेतृत्व माजी आमदार प्रशांत मालक परिचारक यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं संपूर्ण पंढरपूरच्या वतीनं आणि महिला मोर्चाच्या वतीनं मालकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आता वास्तविक मालकांशी माझा संबंध म्हणलं तर माझ्या वडिलांचा त्यांच्या घराण्याशी फार पूर्वापार संबंध आहे. ऋषितुल्य माजी आमदार आदरणीय सुधाकरपंत परिचारक मालक आणि माझ्या वडिलांनी एकत्र काम केलेलं आहे आणि त्यावेळेसचा वारसा जपत आज आम्ही इथपर्यंत आलेलो आहे. आदरणीय प्रशांत मालक हे पंढरपूर कॉलेजमध्ये असताना त्यावेळेसच्या पद्धतीप्रमाणे कॉलेजचं जे इलेक्शन झालं त्याच्यामध्ये ते UR झाले आणि मालकांच्या राजकारणाची सुरुवात वास्तविक महाविद्यालयीन जीवनातच झाली. आणि त्यावेळेस ज्या ते UR असताना मी शाळेमध्ये होते, पण निश्चितपणे मालकांनी त्यावेळेस ती इलेक्शनची लढाई जिंकली. त्यांच्या समोरचा जो उमेदवार होता वास्तविक तो सधन घराण्यातला होता आणि त्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आदरणीय गोपीनाथजी मुंडे साहेब ते प्रचाराला आले होते. वास्तविक महाविद्यालयीन इलेक्शन हे छोटंसंच असतं, पण तरी सुद्धा तो प्रेस्टिज पॉईंट झाला होता आणि प्रशांत मालक मात्र लुनावर किंवा सायकलवरती प्रचाराला हिंडत होते. पण मालकाचा विजय त्यामध्ये झाला, ही सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे आणि त्यानंतरच मालकांच्या राजकारणाला सुरुवात झाली. आज मालकांचं सहकार क्षेत्रावरती असलेलं वर्चस्व जबरदस्त आहे. बँकांच्या माध्यमातून असेल किंवा पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून असेल किंवा इतर ज्या संस्था आहेत, शैक्षणिक संस्था आहेत, त्या माध्यमातून मालकांनी अनेक लोकांची घरातील मुलांना रोजगार देऊन ती कुटुंब उभी केलेली आहे. आज पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा विषय म्हटला तर अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालवला जाणारा जिल्ह्यातला एकमेव साखर कारखाना असून त्याच्या खिळ्यावर देखील कर्जाचा बोजा नाही अशी या कारखान्याची परिस्थिती आहे. याचं कारण आदरणीय सुधाकरपंत परिचारक मालकांनी घालून दिलेला विचारांचा वारसा. कामगारांचे पगार थकवायचे नाही, सर्वांना वेळेवर पगार दिले पाहिजे. त्याचबरोबर शेतकरी आणि कष्टकरी यांना केंद्रबिंदू मानून ऊसाला अतिशय चांगल्या पद्धतीचा भाव पांडुरंग सहकारी साखर कारखाना देतो आणि सहकारी तत्वावरती चालणारा हा कारखाना म्हणजे शेतकऱ्यांची जीवनदायिनी आहे आणि त्याचा कारभार प्रशांत मालकांनी अतिशय उत्तम ठेवलेला आहे. त्यामुळे या तालुक्यामध्ये मालकांचं एक हाती वर्चस्व आहे सहकार क्षेत्रावरती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
तशा अनेक गोष्टी मालकांच्या संदर्भात सांगता येतील. कधीही कामाला नाही म्हणणार नाही. वास्तविक मालकांच्या बद्दल जर कुणी काही बोलत असेल की मालक पटकन बोलतात, तर तसं नाहीये. मालक अतिशय स्पष्ट, त्यानंतर पारदर्शक, कुणाला कधीही फसवणार नाही. होत असेल तर होतंय म्हणून सांगणार, नाही होत असेल काम तर त्या माणसाचं नुकसान मालक कधी करत नाही. तेव्हा लोकांना असं वाटतं की त्यांच्याकडनं ते काम झालं पाहिजे, पण मालकांचा विचारच असा आहे की कुणाचं नुकसान करायचं नाही. असे संस्कार त्यांच्यावरती आदरणीय थोरले मालक सुधाकर पंत परिचारक आणि वकील साहेब प्रभाकर परिचारक मालक यांनी केलेले. त्यामुळे मालक सहसा कुणाला दुखवत नाहीत. काम झालं तर निश्चितपणे त्या गोष्टीचा आनंद लोकांना असतोच, अशी मालकांची ख्याती आहे. येत्या निवडणूकमध्ये मालकांनी कोणत्या पदावर वगैरे यावं अशी तुमची कोणती अपेक्षा आहे? तसं मालकांच्या हातामध्ये जिल्हाच आहे. त्यांनी विशिष्ट पद भूषवावं असं काही विषय नाहीये आणि आमदारकी तर येणारच आहे मालकांच्याकडं, तो काही विषय नाहीये. कारण अतिशय स्वच्छ चारित्र्याचा, कुठेही काही घोळ न घातलेला माणूस आहे. तो स्पष्ट बोलणारे आहेत, पारदर्शक कारभार आहे. त्यामुळं पांडुरंगाच्या मनामध्ये निश्चित आहे की मालकांनी पुन्हा एकदा आमदारकी भूषवावी आणि ती येणारच आहे. मी दगडू नारायण धोत्रे, माजी नगराध्यक्ष. माझ्याकडनं, माझ्या परिवाराकडनं प्रशांत मालकाला 60व्या वाढदिवसाचं हार्दिक शुभेच्छा. आलं का? कसं आहे, आम्ही पहिल्यापासून परिचारक प्रेमी आहे. पहिल्यापासून परिचारक जवळ आहे. परिचारकनं आमच्या वडिलाला नगराध्यक्ष केलं थोरल्या मालकानं, परत मला नगराध्यक्ष केलं. म्हणजे कसं आहे, एका ठिकाणी राहिल्यामुळं आम्हाला निष्ठेचं फळ मिळालं. म्हणजे कसं आहे, थोरल्या मालकासंग आमचे जिव्हाळ्याचे संबंध होते. आता प्रशांत मालकासंग आमचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आता मालक जवळजवळ 25 वर्षे आमदार राहिले थोरले मालक. आता प्रशांत मालक मी 6 वर्ष आमदार राहिले. आम्ही कसं आहे, म्हणजे तीन इकडं तिकडं पार्टी बदलणार कुठंही नाही. आमचं जन्म परिचारक संघ गेलाय, आम्ही शेवटपर्यंत परिचारक संघ राहणार. आम्हाला म्हणजे अनुभव यायचा काही विषयच नाही. आमचे संबंध वेगळे आहेत, म्हणजे दुसऱ्या पोटऱ्यामध्ये संबंध आहेत. आमचे संबंध वेगळे आहेत. माझा स्वभाव त्यांना माहीत आहे, त्यांचा स्वभाव मला माहीत आहे. आमच्या घरानं पहिल्यापासून थोरल्या मालकासंग होतं, इथं पुढं प्रशांत मालकासमोरच राहणार. आणि आमचे पूर्ण फॅमिलीचं प्रेम परिचारक घराण्यावर आहे. मालकानं आता पहिली आमदारकी होती, आता पुढच्या आता ह्या बारीला मी विधान परिषद मालकाला आमदार म्हणून घेत्यात. मालकाला आमदार हो हीच आमची शुभेच्छा. झालं बस की. मी लक्ष्मण किसन शिरसट, माजी नगराध्यक्ष पंढरपूर. मी सर्वप्रथम प्रशांत मालकांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. मी प्रशांत मालकासंग गेले 30 ते 35 वर्ष मी त्यांच्यासंग मालकजवळ तेव्हा 24-25 वर्ष होते प्रशांत मालक. तेव्हापासून मी त्यांच्यासंग मोठे मालक असू द्या, प्रशांत मालक असू द्या, उमेश मालक असू द्या, या परिचारक फॅमिलीसंग मी 35 वर्षापासून काम करतो नगरपालिके माध्यमातून. आणि त्यांचे काम करायची पद्धत मालकाची मी त्यांच्या कशी गेल्यानंतर मी बघितले त्यांची कामाची पद्धत. पुढील प्रशांत मालकाची अशी कामाची पद्धत आहे की पुढील 50 वर्ष नियोजन कसं असावं. पिण्याची पाणी टाकीचा प्रश्न असू द्या, रोड असू द्या, गटार असू द्या, देवाबत्ती असू द्या किंवा आरोग्य समस्या असू द्या, कसं आपलं शहर असावं त्यांनी मी त्यांच्या जवळून बघितलं. मालकाच्या ज्या टायमाला मी नगराध्यक्ष होतो त्या टायमाला मला त्यांनी त्यांची कल्पना गाडगे महाराज स्वच्छता अभियान शहरामध्ये मला राबवायला लावलं. आणि मी नगराध्यक्ष झाल्यानंतर प्रशांत मालकांनी मला
प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन नगराध्यक्ष आपल्या दारी आला. त्यांची कल्पना होती, त्यांच्या माध्यमातून मी पूर्ण शहरामध्ये प्रशांत सांगितल्यानंतर त्या शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन तिथलं स्वच्छता असू द्या, पिण्याचा पाण्याचा प्रश्न असू द्या, देवाबत्तीचा प्रश्न असू द्या, या मोठ्या प्रमाणात काम केलं. मालकाचे काम करणारी पद्धत, स्पष्ट वक्ता होणार का असं तेव्हा मागं त्यांचं काय असं मागं पुढं असं त्यांचं काय नसतं. जे तुम्हाला राग येऊ द्या पण ते खरं बोलणार, बरं बोलण्यापेक्षा ते खरं बोलणार. म्हणून त्यांचं राजकारण अर्बन बँक असू द्या, कृषी बाजार समिती असू द्या, किंवा कारखाने असू द्या, किंवा जिल्हा परिषद माध्यम असू द्या, आज सगळीकडे त्यांची सत्ता आहे, माणसं आहेत, पण कधी त्यांनी मगरुरी भाषा नाही. आता आपण बघितलं कोण लगेच जरा कुठलं पद मिळालं की काय भाषा करतात काय सगळं आपल्या माहिती आहे. तसं ना करता सर्वसामान्याशी नाळ जुळणारे गोरगरीब जनतेची कामं केली त्यांनी. करोना काळात तर गरिबासाठी असू द्या, वकील असू द्या, किंवा अनेक कोण सर्वसामान्य असू द्या, भाजी विकणाऱ्या माणसांसुद्धा त्यांनी मदत केली. वकिलांना कोर्टामध्ये वकिलांना सुद्धा त्यांनी माणूस बाहेर पडत नव्हतं, पण त्या वकिलांना सुद्धा बोलवून त्यांना बँकिंग माध्यमातून सहकार्य केलं. भाजी विकणारे माणसं असू द्या किंवा पानटपरी असू द्या, ह्या लोकांना सुद्धा त्यांनी कोरोना काळामधनं बँकिंग माध्यमातून सहकार्य केलं. असा असणारा नेता तो आमच्या विरोधात गेला, तो आमच्या विरोधात काम केलं असं न बोलता अतिशय प्रामाणिकपणे त्याने गेले 35 वर्षाने प्रशांत मालक पंढरपूरकरची सेवा करतात. प्रशांत मालक असू दे किंवा मोठे मालक किंवा परिचारक फॅमिली. करोना काळामध्ये तर जेव्हाचे प्रमाण करता मोठे मालकात त्यांचे अतिशय कठीण आम्हाला प्रसंग आला. डॉक्टर शबाकर त्यांनी निवांत राहिल्याचे घरी, पण घरी बसून करोना काळात सुद्धा मोठ्या मालकाने सुद्धा प्रशांत मालक तर शेवटच्या स्टेपला गेले ते करोना काळामध्ये. अतिशय प्रसन्न आपल्या शहरावर मोठे मालक तर वारलेच, प्रशांत मालक सुद्धा परिस्थिती तशी झाली. अख्खी फॅमिली त्यांची डॉक्टर शबाकर करत करोना काळामध्ये त्यांनी परमेश्वराने त्यांना प्रशांत मालक वाचवलं. त्यांना खरं गुणदंड आयुष्याला पाहिजे. मी त्यांच्या घरी गेलो करोना काळामध्ये, सगळे फॅमिली पुण्यामध्ये इकडे तिकडे दावाने होते. अक्षरशः त्यांच्या कधीही वाढायला कुलूप नसत, पण त्या टायमाला घराला कुलूप लावलेलं कोण माणूस मनुष्य तिकडे झालं. तेवढ्या काळात सुद्धा परमेश्वरून त्यांना मोठे दुर्गंड टापले घडले मोठ्या मालकाची. प्रशांत मालकांना सुद्धा देवाने दरवाजा ठोकलेला परत देवाने माघारी पाठवलं. जे माणूस गरीब सेवा करतो की चांगलं वागतो त्याला परमेश्वर त्या पाठीमागे असतो. आत्ता इलेक्शनला 2024ला प्रशांत मालकांनी माघारी म्हणजे फडणवीस साहेबांनी सांगितलं की बाबा प्रशांत मालक आम्हाला सांगितलं, प्रशांत मालक आम्ही सगळे पंढरपूर शहरातले सर्व कार्यक्रम बसलो होतो की मला तुम्ही अर्ज भरा, आपलं पूर्ण माणसं आपले तालुका आपल्या 2 तालुके आपल्या मागे आहेत. प्रशांत मालक म्हणले नाही, जे नेता सांगेल ते म्हणले. तरीसुद्धा फडणवीस साहेबांची इच्छा होती प्रशांत मालकाला द्यायची. मालक म्हणले नाही, म्हणले तुम्ही जे सांगसाल ते. पण आमचे आग्रह होता, सर्व नगरसेवक कार्यकर्ते आमचे सगळ्यांचा आग्रह होता की प्रशांत मालकाने उभं राहावं. पण फडणवीस साहेबांनी चंद्रशेखर बावनकुळे त्यांना साहेबांनी पंढरपूरमध्ये पाठवलं. आम्हाला सांगितलं की बाबा आम्ही प्रशांत मालकांना विधान परिषदेत नक्की घेणार आहे, त्यांना तुम्ही काय त्याची काही करू नका. आम्हाला स्पीकर लावून फडणवीस साहेबांसमोर बोलायला लावलं. फडणवीस साहेबांनी सांगितलं आम्हाला की बाबा तुम्ही काय काळजी करू नका, आम्ही प्रशांत मालकाला विधान परिषदमध्ये त्यांना आमदार म्हणून तुम्ही लवकर बघणार आहे आणि आमदार म्हणून प्रशांत मालक काम करतील. आता आमची एकच इच्छा आहे की ज्या टायमाला फडणवीस साहेबांनी आम्हाला शब्द दिला, बावनकुळे साहेबांनी आम्हाला शब्द दिला, तसं फडणवीस साहेबांनी आमच्या प्रशांत मालकाला शब्द दिल्याप्रमाणे आम्ही सगळे त्याप्रमाणे आम्ही अवताडे साहेबांना मोठ्या मताने निवडून आणलं आपल्या. तसं मालकाने फडणवीस साहेबांनी सुद्धा प्रशांत मालकाला विधानभवनामध्ये घेऊन आमदार करावं ही आमची इच्छा आहे.